हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15वा पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15. श्लोक क्रमांक 15. सर्वस्य च अहं हृदि सन्निविष्टः मत्तः स्मृतिः ज्ञानम् आपोहनं च वैदेहे च सर्वेः अहम् एव वैद्यः वेदान्तकृतवेदवित एव च अहम्. मी सर्वांच्या हृदयात विराजित आहे. माझ्यामुळेच स्मृती, ज्ञान आणि आपोहन होते. सर्व वेदांद्वारा जे काही जाणून घ्यायचे आहे ते मीच आहे. वेदांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टः. भगवंत श्री सांगत आहेत की तेच सर्वांच्या हृदयात विराजित आहेत. भगवंत श्री ग्वाही देत आहेत की ते सर्व जीवमात्रांच्यात स्थित आहेत. प्रत्येक प्राणीमात्र हा भगवंत स्वरूप आहे. येथे हृदय ह्याचा अर्थ शब्दशः शरीरातील एक विशिष्ट अवयव असा न घेता अंतःकरण असा घ्यावा. परमात्मा ही एक दिव्य चेतना आहे. चेतना सूक्ष्म असते. सूक्ष्म चेतनेला जड सृष्टीलीला अनुभवता येत नाही. यास्तव या चेतनेचाच अंश आपल्यासाठी जड जीव निर्माण करून त्या सभोवती जड देह धारण करतो आणि या अतिसुंदर सृष्टीचा उपभोग घेतो. चेतना नसेल तर जीव देह धारण करू शकत नाही. चेतनेअभावी देहाचे पतन होते. परमचेतना आणि देहातील अंशात्मक चेतना यांना श्वसनाचा दुवा धागा जोडून ठेवतो. परमचेतनेमधून श्वासावाटे शुद्ध प्राणवायूचा पुरवठा होतो आणि निश्वासावाटे देहातील अशुद्ध वायू परमात्मा देहाबाहेर खेचून घेत असतो. अशा प्रकारे चेतनेचा पुरवठा नित्य नियमित होऊन सर्व सजीव जीवित राहतात. नाकावाटे श्वास घेतल्यावर तो श्वास आत गेल्यावर जेथे थांबतो तेथेच अंतःकरण असते. श्वासावाटे आत गेलेली सर्व हवा फुफ्फुसांमध्ये सामावली जाते. त्यातील परमात्म्याने प्रदान केलेला प्राणवायू तेवढा हृदयात अंशात्म्याकडून शोषून घेतला जातो. हाच परमात्मा आणि अंशात्मा यातील दुवा असतो. देहात परमात्म्याचा अंश आहे म्हणूनच प्राणतत्व शोषून घेतले जाते आणि आपण जीवित राहतो. परमात्म्याचा अंश परमात्म्याप्रमाणेच पूर्ण आहे. यास्तव भगवंत श्री येथे सांगतात की ते सर्वांच्या हृदयात स्थित आहेत. जरी चेतना सर्व देहाच्या रोमरोमात अंग प्रत्यंगात भिनलेली आहे तरीही ती हृदयात आहे असेच म्हटले जाते. जसे आपण एका विशिष्ट गावात राहत असतो तरीही तालुक्याचा उल्लेख केला की आपण त्या तालुक्यात राहतो असेच म्हटले जाते. जिल्ह्याचा उल्लेख केला की आपण त्या जिल्ह्यात राहतो असेच म्हटले जाते. राज्याचा उल्लेख केल्यावर आपण त्या राज्यात राहतो असेच म्हटले जाते. देशाचा उल्लेख केल्यावर आपण त्या देशात राहतो असेच म्हटले जाते. तसेच चेतना जरी सर्व देहात सळसळती असली तरी त्याचे देहातील मूळ हृदय अंतःकरण असल्यामुळे भगवंत श्री हृदयात विराजित आहेत, स्थित आहेत असेच म्हटले आहे. भक्त शुद्ध भावभक्तीने भगवंत श्रींजवळ जोडला जातो. भगवंत श्री हृदयात स्थित आहेत. त्यामुळे शुद्ध भाव भक्ती केवळ हृदयातूनच उमटते. शुद्ध भावभक्ती इतर अवयवातून पाझरत नाही. इंद्रिये, बुद्धी, मन यामधून भावभक्ती पाझरली तरी ती अशुद्ध म्हणजे मतलबी, स्वार्थी, भौतिक लालसेने, वासनेने निर्माण झालेली असते. भगवंत श्री प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयात आहेत. ते आपल्याला अगदी सर्वात जवळ आहेत. परमात्मा बाहेर शोधू नये. परमात्मा आपल्या अंतःकरणात आहे. त्याच्या इतके आपल्याजवळ अन्य कोणीही नाही. यास्तव अंतर्मुख व्हावे.
देहादी इंद्रियांचे भान विसरून त्याच्याशी एकरूप व्हावे. देहादी इंद्रियांचे भान नष्ट झाले की आपोआपच भगवंत श्रींजवळ जवळीक होते. मत्तः स्मृती ज्ञानम अपोहनम च. भगवंत श्री सांगत आहेत की त्यांच्यामुळेच स्मृती, ज्ञान आणि अपोहन होते. येथे भगवंत श्री स्वतः स्मृती, ज्ञान आणि अपोहन आहेत असा अर्थ घेऊ नये असे मला वाटते. या तिन्ही गोष्टी समजून घेऊया. स्मृती. आपली सर्वात पहिली स्मृती म्हणजे आपण परमात्म्याचाच अंशात्मा आहोत. आपण जेव्हा सर्वात प्रथम या सृष्टीत प्रवेश केला तेव्हा हीच एकमेव गोष्ट आपल्याला माहीत होती. ही वस्तुस्थिती आपण भौतिक जगताच्या भोगापवर्गतेत विसरतो. आपले मूळ आपण विसरून जातो. हीच आपली एकमेव शोकांतिका आहे. जर ही एकमेव स्मृती राहिली तर आपण आत्मरूप अवस्थेत या सृष्टीचा निर्भेळ आणि निर्लेप आनंद घेऊ. त्यायोगे भोग निर्माण होणार नाहीत. त्यानंतर दुसरी स्मृती म्हणजे गतजन्मीचे भोग. हेही आपण भौतिक भोगापवर्गतेत विसरून जातो. त्यामुळे सद्य जन्मात आपण गतजन्मींचेच भोग उपभोगून संपवून शुद्ध होत आहोत हे समजत नाही. ही स्मृती राहिली तर आपण सद्यजन्मी आत्म्याला अपेक्षित असे आचरण करून भोग निर्माण होणार नाहीत अशीच वर्तणूक करू. जर ही स्मृती राहिली तर आपण आत्मरूप अवस्थेत या सृष्टीचा निर्भेळ आणि निर्लेप आनंद घेऊ. त्यायोगे नवीन भोग निर्माण होणार नाहीत. त्यानंतरची शेवटची स्मृती म्हणजे सद्य जीवनातील घटनांची. ही स्मृतीही सतत निर्माण होत असते आणि नष्ट होत असते. ती टिकत नाही. त्याची टोचणी लागून राहत नाही. त्यामुळेच आपण चुका करत असतो. एकदा ठेच लागूनही आपण शहाणे होत नाही. भौतिक वस्तुजगताच्या मोहापायी आपण स्मृती न करता कृती करतो आणि त्यामुळे भोग निर्माण होतात. जर ही स्मृती राहिली तर आपण अनाचरण न करता आत्मरूप अवस्थेत कृती करून या सृष्टीचा निर्भेळ आणि निर्लेप आनंद घेऊ. त्यायोगे नवीन भोग निर्माण होणार नाहीत. संचित भोग याच सद्यजन्मी उपभोगून संपुष्टात येतील आणि आपण मुक्त होऊ. आता ही मूळ स्मृती कशी यावी हा प्रश्न निर्माण होतो. त्याचेच उत्तर येथे भगवंत श्री देत आहेत. ते सांगत आहेत की स्मृती त्यांच्यामुळेच होत असते. यासाठी या श्लोकात ते प्रथम सांगतात की मी सर्वांच्या हृदयात अंतःकरणात विराजित आहे. तेथे ध्यान लावावे. तेथे समाधी लागली की आत्मभान येते. आपले मूळ स्वरूप उमजते. आपण म्हणजे परमात्म्याचाच अंश आहोत हा साक्षात्कार होतो. तेथेच जडतेशी नाते संपते. आपले या परते आणखी भाग्य ते कोणते? ज्ञान. ज्ञान याचा भौतिक अर्थ येथे घ्यायचा नाही. भौतिक दृष्टिकोनातून शैक्षणिक पदव्या घेणे, कला शिकणे किंवा असेच इतर काही शिकणे म्हणजे ज्ञान म्हटले जाते. हे असे ज्ञान कितीही उच्च असले, कितीही बुद्धिवान असले, शिकायला कितीही अवघड असले, कितीही कसबी असले तरीही ते ज्ञान अन्न, वस्त्र, निवारा या त्रयीच्याच भोवऱ्यात भरकटणारे असते. अध्यात्मात असे ज्ञान हे अज्ञान मानले जाते. अध्यात्मात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आत्मभान येणे, आत्मप्रवृत्त होणे, आत्मसाक्षात्कारी होणे, आत्मप्रेरणेने सृष्टी जाणणे. जेव्हा आपण देहादी इंद्रियांनी सृष्टी जाणतो तेव्हा ती भोग प्रवृत्तीने जाणली जाते. तेथे उपभोग कसे घेता येतील हा विचार असतो. परंतु जेव्हा आत्मज्ञानाने सृष्टी जाणली जाते तेव्हा केवळ सृष्टीलीला निहाळून तिचा नैसर्गिक निर्लेप निर्भेळ आस्वाद घेतला जातो. देहादी इंद्रियांच्या भोगवृत्तींसाठी सृष्टी न उपभोगता त्या सृष्टीचे ज्ञान आत्म्यासाठी घेतले जाते. सृष्टी जशी आहे तशी ती उपभोगली जाते. तेथे वासना, कामना नसतात. सृष्टीलीलेचा केवळ आनंद घेतला जातो. भगवंत श्री सांगत आहेत की
आपल्याला त्यांच्यामुळे त्यांच्याद्वारा ज्ञान होते. हे अगदी स्वाभाविक आहे. आपण जेव्हा देह, इंद्रिय, मन, बुद्धी यांद्वारा बाहेरील ज्ञान ग्रहण करतो तेव्हा आपल्याला आत्मज्ञान मिळत नाही. जे काही ज्ञान ग्रहण होते ते भौतिक भोग निर्माण करणारे असते. परंतु जर आपण आत्मभान येऊन सृष्टीचे ज्ञान घेतले तर ते आपल्याला योग साध्य करून देणारे असते. त्यायोगे आपण साक्षात्कारी होतो. ही सृष्टीलीला जशी आहे तशी उपभोगतो. तेथे वासना, कामना नसतात, तर तेथे निर्भेळ केवळ आनंद असतो. देहादी इंद्रियांनी ग्रहण केलेले ज्ञान हे स्थल काल सापेक्ष असते. अशा भौतिक जड ज्ञानामुळे आजचे सत्य उद्या असत्य वाटू लागते. परंतु आत्मभान ठेवून ग्रहण केलेले ज्ञान हे सत्य ज्ञान असते. ते त्रिकाला बाधित असते. सत्य ज्ञान केवळ भगवंत श्रींमुळेच होते. आपण जेव्हा आत्मस्वरूप होतो तेव्हाच आपल्याला सत्य ज्ञान होते. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की ज्ञान त्यांच्यामुळे होते. अपोहन. अपोहन म्हणजे आपल्यातील अशुद्ध विसर्जन होऊन आपण शुद्ध होतो. आपल्यातील शंका, कुशंका, संशय, तर्क, कुतर्क, भास, भ्रम, भ्रांती इत्यादी नष्ट होऊन वस्तू जशी आहे तशी तिच्या शुद्ध रूपात आपल्याला ज्ञात होते. आपल्यातील अशुद्ध जळून भस्मसात होऊन आपल्याला शुद्ध ज्ञान होते, म्हणजे अपोहन. अपोहन भगवंत श्रींमुळे आत्मज्ञानामुळे होते. आपल्याला आत्मज्ञान झाल्यावर या भौतिक वस्तुजगतातील फोलपणा आपल्याला उमजतो. आपली भोग प्रवृत्ती क्षीण होते आणि आपल्यासाठी मुक्तीचे दरवाजे उघडतात. सर्वसाधारणपणे कोणतीही सजीव किंवा निर्जीव वस्तू दिसल्यावर आपल्याला त्यातील केवळ भौतिक उपयुक्तता, भौतिक उपभोग तेवढे दिसू लागतात. कारण आपली वैचारिक बैठक ही भौतिक उपभोग कसे घ्यावे अशा वृत्तीचीच असते. अपोहनामुळे आपली भौतिक भोगवृत्ती न राहता आपल्याला वस्तुजगतातील देवत्व दिसू लागते. आपण आत्मसन्मुख होतो. आपल्यातील शंका, कुशंका, संशय, तर्क, कुतर्क, भास, भ्रम, भ्रांती इत्यादींचे जाळे विस्मृतीत जाऊन आपल्याला आत्मभान तेवढेच उरते आणि टिकते. वैदेहे च सर्वेहे अहम. भगवंत श्री सांगत आहेत की सर्व वेदांद्वारा जे काही जाणून घ्यायचे आहे ते मीच आहे. चारी वेदांचा एकमेव हेतू परमात्मा प्राप्ती हाच आहे. वेदांचे सार हेच आहे की आत्मज्ञानी व्हा. आत्मा कसा प्राप्त करावा, आत्मज्ञान कसे मिळवावे, आत्मभान कसे जागृत करावे हे सांगणे हा वेदांचा विषय आहे. एकदा का परमात्मा जाणला, एकदा का भगवंत श्री प्राप्त झाले की विश्वात आणखी काही जाणून घ्यायचे, आणखी काही प्राप्त करायचे उरत नाही, शिल्लक राहत नाही. परमात्मा प्राप्त करणे हीच जीवनाची शेवटची पायरी आहे. तोच शेवटचा मुक्काम आहे. वेदांद्वारा तो अंतिम थांबा प्राप्त होतो. त्या पलीकडे आणखी काहीही उरत नाही. त्यानंतर आणखी त्याच्या पलीकडे काही नाहीच. मग त्याला मोक्ष, मुक्ती, वैकुंठ किंवा आणखी काहीही म्हणा. एव वेद्यः वेदांतकृत वेदवित एव च अहम. भगवंत श्री सांगत आहेत की वेदांचा कर्ता आणि वेदांना जाणणाराही मीच आहे. वेद हे मानवाने रचलेले नाहीत. आपल्या ऋषीमुनींना वेद त्यांच्या ध्यानसमाधी अवस्थेत श्रुत झाले. ते त्यांनी स्मृत करून सर्वांना पुराणोक्त केले. त्यामुळे कोणीही ऋषीमुनींनी वेदांचे कर्तृत्व स्वतःकडे घेतलेले नाही. आपली उपनिषदे कोणी रचली हे ज्ञात नाही. याचे कारणच हे आहे की ती त्या अज्ञाताने भगवंत श्रींनी मानवाला दिली आहेत. मानवाला त्याच्या सत्वाचा विसर होऊ नये, त्याला त्याच्या मूळ धामाचा विसर होऊ नये, त्याला त्याचा अंतिम मुक्काम कोणता हे समजावे म्हणून भगवंत श्रींनी मानवाला वेद
त्याच्या ध्यानसमाधी अवस्थेत साक्षात्कारित केले. भगवंत श्रींनी मानवाला त्याच्या कल्याणाकरता वेद उद्धृत केले. अर्थातच वेदांचा सर्वात प्रथम आणि उत्तम जाणकार भगवंत श्रीच आहेत. लेखक जेव्हा पुस्तक लिहितो तेव्हा ते पुस्तक त्याच्या इतके अन्य कोणीही जाणत नाही. कविता रचणारा कवीच ती कविता सर्वात उत्तम प्रकारे जाणतो. अशाच प्रकारे वेदांचे कर्ते भगवंत श्री हेच वेदांचे जाणकार आहेत. बोध. यावरून आपल्याला बोध घ्यायचा आहे की भगवंत श्रींच्या उपदेशाचे पालन करणे हेच आपल्या कैवल्यानंदी जीवनाचे रहस्य आहे. मासा गळाला काय लावले आहे ते पाहतो, ते लावणारा तो पाहत नाही. ते ज्याने लावले आहे त्याचा विचार तो करत नाही, म्हणूनच तो फसतो. गळाला लावलेला घास घ्यायला जातो आणि प्राणाला मुकतो. आपल्या अंगावर वार केलेले शस्त्र पाहायचे नसते, तर ते शस्त्र ज्याने उगारले आणि चालवले त्याला पाहायचे असते. त्याच्यावर प्रतिहल्ला करायचा असतो. झाडाच्या मुळावर घाव घालायचा असतो. फांद्या आपोआप गळतात. घी देखा लेकिन बडगा नहीं देखा हे लक्षात ठेवायचे असते. आपल्या सभोवती भौतिक वस्तुजगत वैविध्याने नटलेले आहे. ते पाहताना ते ज्याने नटवले त्याचा विचार करायला शिकायचे. तो हे कशाकरता नटवतो याचा विचार करायचा. ते सजवणाऱ्याचे विचार समजून घ्यायचे आणि मगच या वस्तुजगताचा घास घ्यायचा. तसे न केल्यास भोगवृत्ती निर्माण होईल आणि तोंड पोळून निघेल. हरिओम.